औरंगाबादच्या वेरूळ मतदान केंद्रावर आपण आहोत आणि या वेरूळ मतदान केंद्रावर या मतदान केंद्राचा पूर्ण कारभार या महिलांच्या हातात आहे। या ठिकाणी 4 जे मतदान केंद्र आहे आणि चारही मतदान केंद्रावर पूर्ण प्रकारे महिलाच राज्य करत आहेत आपल्याला पाहायला मिळतंय। अगदी काल रात्रीपासून महिला या ठिकाणी आल्यात, रात्री मुक्कामी होत्या, पूर्ण सुरक्षा व्यवस्था त्यांनी सांभाळली आणि आजही चोख सुरक्षा व्यवस्था हे महिला पोलीस अधिकारी योग्य व्यवस्थितरित्या सांभाळताना आपल्याला पाहायला मिळते। खरं तर वेरूळ हा जो गट आहे हा महिलांसाठी राखीव होता, त्यामुळे ही संकल्पना पुढे आली आणि या मतदान केंद्रावर सगळीकडेच महिलाच महिला आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। चोख पद्धतीने काम होतंय। या ठिकाणी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी महिला आहेत, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा महिला आहेत आणि क्षेत्रीय अधिकारी आहेत या सुद्धा महिला आहेत। विचारूया त्यांना कसं त्यांनी हे सगळं नियोजन केलं। आम्हाला सांगा, ही संकल्पना कशी आली आणि कसं हे सगळं राबवलंय? जेव्हा मी पोलिंग बूथच्या सगळ्या पोलिंग पार्टीचे ट्रेनिंग्स घेत होते तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच जणी आमच्याकडे ऑर्डर्स कॅन्सल करण्यासाठी येत होत्या आणि मग माझ्या लक्षात असं आलं की अरे मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे, जवळपास महिना दीड महिना मी स्वतः एवढं झटून काम करते आहे आणि अजूनही ऑर्डर कॅन्सल करण्यासाठी बरेच जण येत आहेत। आणि त्यासोबतच मग हेही लक्षात आलं की डीईओ म्हणजे डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर अर्थात कलेक्टर ह्या सुद्धा महिलाच आहेत। मग आम्ही दोघी काम करतो आहोत। माझी तहसीलदार जेव्हा महिला आहे तेव्हा बाकीची पूर्ण फळी महिलांची का असू नये। आणि त्यानंतर मी कलेक्टर मॅमशी लगेच बोलले, बाकीच्या सर्व उमेदवारांशी बोलले आणि त्यांनाही विनंती केली की मतदान प्रतिनिधी आतापर्यंत तुम्हीही जेंट्स मंडळी देत आला आहात, महिलांनाही थोडंसं बाहेर पडू द्या, त्यांनाही इलेक्शनचा प्रॅक्टिकल अनुभव घेऊ द्या। त्यांनी सुद्धा विनंती लगेचच मानली। त्यांनी देखील मतदान प्रतिनिधी त्यांच्या महिलाच पाठवल्या। आमच्या पीआयशी मी बोलले, त्यांनाही म्हटलं जर सगळ्याच महिला आहेत तर मला इथे सुरक्षा व्यवस्था सुद्धा महिलांचीच असायला हवी आहे आणि त्यांनी सुद्धा लगेच विनंती मान्य केली, सगळ्या एलपीसीज दिल्या आणि खरोखर आम्ही सगळ्याच महिला म्हणजे डीईओ पासून तर पोलिंग ऑफिसर नंबर 3 पर्यंत सगळ्या महिला आहेत, उमेदवारही आणि मतदान प्रतिनिधीही। संपूर्ण दिवस या ठिकाणी आता अगदी शांततेत मतदान सुरूच राहणार आहे। मात्र महिला सुद्धा जे काही मतदान केंद्र आहेत ते योग्यपणे सांभाळू शकतात आणि योग्य नियोजन करू शकतात याचा एक आदर्शच या ठिकाणी या महिला अधिकाऱ्यांनी, महिला कर्मचाऱ्यांनी घालून दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करवडे, झी मीडिया, वेरूळ, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।